चला भुवनेश खोत आपण मंचावरती यायचंय. भुवनेश खोत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन व्हायचंय. सो वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आता तरी पडद्यावरून हात काढा, प्रेक्षकांना विनंती आहे. समोरच्या दिशेने पडदा पडलाय बाउंड्रीचा. हे सगळं दृश्य कॅमेऱ्यामध्ये चांगलं दिसत नाही आणि त्यामुळे विनंती आहे आपण प्लीज पडद्यावरून हात काढा. उभं राहून पाहिजे तर मॅच बघा. बघा प्रेक्षकांचा अजून हात निघालेला नाहीये, त्यामुळे मी विनंती करतोय लवकरात लवकर आपण तिथून. हा आता कसं बरं वाटलं. कोणीही जोर देऊ नका. मॅचच्या दिशेने वळतोय ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होत असताना 1 to go लास्ट बॉल. इथविक 24 आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर तेजस 11 या दोन संघादरम्यानचा मॅच. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकांतर धावा आहेत धारफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 8. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तिथून सलामीची जोडी ओपनिंग पेअर्स एका बाजूला प्रणय दुसऱ्या बाजूला वैभव ही जोडी मैदानावरती आहे. आणि दोन्ही पाहतोय आपण ज्या पद्धतीनं स्टार्ट सुरुवात झाले या मॅचची. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. गोलंदाजीसाठी अरबाज तिथून सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये 8 धावाला स्टार्ट चांगला आहे इथून पहिल्या षटकामध्ये तो दोन्ही खेळाडूंचा. गाडी दोन्ही संघ पहिला सामना जिंकलेत आणि म्हणून त्यांना आशा असणार आहे की इथून हा सामना सुद्धा जिंकावा, जेणेकरून पहिला क्वालिफाय होणारा संघ सी ग्रुपमधून म्हणून त्यांचं संबोधन केलं जाईल. एक गोष्ट आपण पाहिली होती मागील काही मॅचेसमध्ये ज्या प्रकारच्या धावा बनत होत्या, त्या धावांना बघताना असं वाटतं इथे 25-50 या समाधानकारक धावफलक म्हणून बोलू शकतो. समोरच्या दिशेने जबरदस्त फटका, परंतु फिल्डिंग तितकीच चांगली आणि एक धाव त्या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. मागच्या 3 चेंडूचा खेळ जर पाहिला, 2-3 चेंडूचा खेळ पाहिला तर तिथून जो समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्याने 2 वेळा चांगलं क्षेत्ररक्षण केले. पाठीमागे केला, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं फिल्डिंग करता याच्याने तुम्ही चेंडू अडवतोय तर फक्त चेंडू नाही अडला जात, आपल्या गोलंदाजा खाली जाणारा जो कॉन्फिडन्स आहे, मोराल, तोही अडवला जातोय. बघा तिथून होता खाली जाणारा कॉन्फिडन्स होता तोही अडला गेलाय. विकेट आलाय तिथून या चेंडूवरती. प्रणय थोडासा माघारी परतलाय आणि प्रणय बाद झालाय. तिथून दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बघा आपण ज्यावेळेला क्षेत्ररक्षणाची चर्चा करतोय ना की तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण केल्यानंतर चेंडू तर अडला जातोय, पण कदाचित चौकार केला असता तर तुमच्या बॉलरचा मोराल जो खाली जाणार होता तोही अडला गेलाय. त्याचाही फायदा त्यांना झालाय. धावा धावफलकावरती 11. पहिल्या गडी गमावलाय. आणि ज्या प्रकारे विकेट आली ती फक्त विकेट नाही राहिलेली आहे. हे विकेट त्या आयकॉन खेळाडूच्या ज्या आयकॉन खेळाडूवरती खूप मोठी जबाबदारी होती आणि तो एक ट्रम्प कार्ड होता बॅटिंग करणाऱ्या संघाचा. आणि म्हणून हा कदाचित दिमागी आघात होऊ शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. रोहन पाटील, हो हो, जबरदस्त डिलिव्हरी डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आता त्या विकेटनं थोडंसं बळही आले. थोडंसं आपण बघतोय इथं थोडीशी ताकद आले. पाठीमागं गेलं, पंच केलं, चांगली फिल्डिंग. ओ हो हो हो, चर्चा तीच आहे की थ्रो का केला नाही. थोडंसं शोल्डर आपण पाहिलं होतं खेचण्याचा प्रयत्न. 2 षटकांचा खेळ. पहिल्या षटकामध्ये आल्यात 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 4. 2 षटकांचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 1 गडी बाद 12. इथविक 24. नाही आणि ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या तर त्यानंतर 4 धावांचं षटक अरबाजचं खूप काही सांगून जाते. इथून हे जे दडपण आहे ते पुढे पुढे बॅटिंग करणाऱ्या त्या टीमवरती येताना दिसेल. कारण या ज्या धावा आहेत म्हणजेच 12 धावा त्या तितक्याशा पुरेशा नाही आहेत या सर्कल क्रिकेटमध्ये. कारण समोर सी फॉर्मॅटमध्ये खेळत असताना ज्या धावा यायच्या त्याच्या कंपॅरिझनमध्ये या धावा खूप कमी आहेत आणि अशा कमी असणाऱ्या धावांना वाचवणं ही खूप मोठी टास्क असणार आहे दुसऱ्या इनिंगमध्ये. म्हणजे ज्या 8च्या सरासरीने तुम्ही धावा केल्या ती 8ची सरासरी तुम्हाला थोडंसं करंट रन रेट 9-10च्या आसपास जावा लागणार आहे. म्हणजे 8च्या सरासरीने तुम्ही 40 वरती पोहोचतील, पण 9च्या सरासरीने 45चा जो प्रवास आहे तो चॅलेंजेबल ठरू शकेल. आणि हॅट्रिकसाठी तेजस 11 संघासाठी 1000 रुपयाचं बक्षीस रॉकशॉट ग्रुपकडून या ठिकाणी लगावण्यात आलंय. नितेश पाटील अष्टपैलू खेळाडू ॲज अ
आयकॉन प्लेअर म्हणून या संघामध्ये त्याचा समावेश आणि यावेळेला चेंडूला भेदून दिलाय इंटू द गॅप. चेंडू सीमा रेखा पार, चौकार. आणि वैभव पाटील याची मागील वर्षात जर परफॉर्मन्स पाहिला जर वैभवने लगातार 3 चौकार मारले तर 1000 रुपये वैभव नवार कडून. पहा वैभव आहे म्हणून वैभव इथं मदत करतोय, प्रोत्साहन देण्याचं कार्य करतोय आणि असंही त्याच्याकडे वैभव येईल. हो काय झेल टिपला आहे फॉलो थ्रू मध्ये. झेल टिपला, सुंदर झेल तिथून टिपला आहे. आणि ज्याची चर्चा करत होते की फटक्यांचा बघा रिएक्शन टाइम फार कमी होता, ते सेलिब्रेशन त्यासाठी होतं खास करून गोलंदाजचं. विकेट गमावलाय तो दुसरा. रितेश राणे आलाय पहा. आणि हे बक्षीस लागवणं ते सुद्धा दोन गोष्टी सांगून जातात, एक चांगला फायदा एक वाईट फायदा. ठीक आहे, मग आता फलंदाज कशा प्रकारे घेतात त्यावरती ते बक्षीस निर्भर असतं. जर का चांगल्या पद्धतीने त्या खेळलात आणि त्याला जास्त करून डावलून जर खेळलं तर कदाचित ते बक्षीस मिळतं, परंतु जर का त्याला डोक्यात ठेवून खेळलात तर कदाचित ते बक्षीस जवळपास येताना दिसत नाही. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्ह, चेंडू सीमारेषा जवळ, सीमारेखा पार, चौकार. चौकार आहे तिथून जातोय. आणि बऱ्याच वेळा काय असं की एखादी जमलेली जोडी थोडीशी नजर लागावी या पद्धतीनं फुटली जाते. हे चौकाराने धाफलक जाऊन पोहोचलाय तो 21. फिल्डिंग केले तिथून धावाची संधी. रिव्ह्यू रिफर करण्यात आलेला आहे. बाद आहेत की नाही हे पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि रिव्ह्यू कडे आपण येणारच आहोत, परंतु त्या अगोदर एक सेन्सेक्स सुद्धा वाढलाय. मेडनवर आली तेजस सिलन कडून तर 5000 रुपये डायरेक्टली ऑनलाईन जीपे ॲट द मोमेंट ॲट द टाइम येणार आहे. खूप मोठी संधी आहे. नयन कालुष्टे यांच्याकडून हे बक्षीस लागवण्यात आले. अष्टविनायक विरार आणि आदिराज निर्मल सीसी दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉससाठी या. दोन लुझर टीम मधील मॅच यानंतरची होणार आहे. आणि त्या अगोदर या मॅचची कहाणी काय असेल, दोन चौकाराने खूप मोठी आशा जिवंत झाली आहे आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने म्हणजेच टीम हितविक 24ने कमबॅक केलाय. पूर्णपणे कमबॅक केलाय. या षटकामध्ये दोन चौकार आलेत. तर तिथून रिव्ह्यू पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. बाद आहेत नाही आहेत पंच पाहतात तिथे. पंचाकडे इशारा लाईस नॉट आउट. अहमदराजा मनसुरे आपण नाणेफेक करून घ्यायचे. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 22-22 वरती जाऊन स्कोर पोहोचलाय. हो काय फटका बॅकफुटला जाऊन एक जोरदार फटका खेळलाय. समोरच्या दिशेने चेंडू गेलाय, चौकार. या षटकाचा खेळ पाहिला तर या षटकामध्ये जर पाहिलं ओव्हरमध्ये 3 चौकार आलेत. 14 धावा या षटकामध्ये आल्या. धावफलका जाऊन पोहोचला 26 वरती जाऊन पोहोचलाय. 3 षटकांचा खेळ पूर्ण होताना अष्टविनायक विरार टीमनं टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतरचा मॅच या दोन संघादरम्यान असणार आहे. 3 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 26-26. अरबाज आलाय, मॅन फ्रॉम निर्मल. शानदार फलक गोलंदाजी आतापर्यंत अरबाजने केली आहे. पहिलं षटक ज्यावेळेला हाताळलं त्यावेळेला 4 धावा त्याने खर्च केल्या होता. कोणताही मोठा फटका येऊ दिला नव्हता आणि एक महत्त्वाचा खेळाडू बाद झाला होता त्याच षटकामध्ये. आणि म्हणूनच अरबाजवरती पुन्हा एकदा विश्वास ठेवण्यात आला आहे आणि सांघिक चौथं षटक हाताळण्याची त्याला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. पहा, लगातार 3 विकेटसाठी तेजस इलेव्हनच्या 5000 रुपयाचं पारितोषिक लागण्यात आलंय आर्या नयन कालुष्टे यांच्या माध्यमातून. मिडन ओव्हरसाठी सुद्धा 5000 रुपये. आणि कोण ठरेल त्याचा मानकरी ही येणारी काळबेळ सांगणार आहेत. चला, 2 षटकं शिल्लक आहेत आणि रितेश राणे समोर आहे. हो ऑन साईडला खेळायचं होतं हळुवार पद्धतीने.
खूप समजदारीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु ही अति समजदारी झाली आणि त्यामुळे कदाचित चेंडू शरीरावरती आदळताना दिसतोय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट होती की स्ट्राईक कोणाकडे राखणार त्याच्यावरची, कारण दोन्ही खेळाडूने एक चौकार मारलाय, त्याच्यामुळे स्ट्राईक कोणाकडे जातो ही इंटरेस्टिंग असणार आहे. बॅकफुटला गेलं, स्ट्राईक होता. इथे बाद झालेत धाव घेण्याचे प्रयत्नात इथून परतावं लागले. रितेश परतले माघारी, एक विकेट गमावल्या. महत्वाचं जी जोडी जमली होती ती जोडी तोडण्यात सक्सेस झाले. अरबाजने हॅट्रिक घेतली तर 500 रुपये यश वैतीकडून. अरबाजने हॅट्रिक घेतली तर यश वैतीकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. फलंदाज नाव प्रसाद गावड बाबू. बघा दोन्ही फलंदाजाची शैली एकच होती, दोन्ही आक्रमक फलंदाज होते आणि त्यामुळे कोणीही थांबायचं नाव घेणार नव्हतं. आणि असं असताना नशिबाची साथ सुद्धा त्यांना लाभली म्हणून दोघांच्या बॅटमन चौकार आले होते. आणि अखेरकार विकेट आल्यानंतर अरबाजने पुन्हा एकदा त्या षटकामध्ये विकेट मिळवून दिलाय आणि प्रसाद गावड आलेत. नाही, आज करता मी एका गोष्टीची चर्चा केली होती की स्ट्राईक कोण राखणार, त्याच्यावरती थोडस चर्चा चालू होती, कोण स्ट्राईक राखणार. आता स्ट्राईक एंडला प्रसाद तिथून येतोय. ज्यावेळेला दोन्ही खेळाडूंच्या बॅटमन धावा येतात तर प्रत्येकाला वाटतं बाबा आपण स्ट्राईक राखायचंय, आणि अशा वेळेला थोडंसं मिसअंडरस्टँडिंग मागच्या वेळेत झालं होतं. प्रसाद नाही, आणि आता बक्षीस बोलायलाच जाणार होतो परंतु त्या अगोदर विकेट आली आहे. आणि आजच्या दिवसभरामध्ये चौथ्यांदा असं झालंय ज्याच्यावरती बक्षीस लावायला गेलो आणि त्याची विकेट आली आहे. म्हणजे ज्या वेळेला पेमेंट करायला जायचं त्याच वेळेला नेटवर्क नेटवर्क गायब व्हायचं असं आहे. एक्झॅक्टली. तसंच काहीच झालंय. आणि अतिशय चांगली धावफल किती दावा 28. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येत आहेत. रणजितदादा पाटील. 1 to go. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. रणजितदादा पाटील चौकारासाठी 500 रुपये विशू गायकवाड यांच्या माध्यमातून. चला 4 षटकांचा खेळ अखेरकार संपलाय. 29 धावा धावफल करते. आता 6 चेंडू बाकी आहेत. 4 षटकामध्ये 12 फोन झालेत. 4 षटकामध्ये 12 फोन झालेत. 13वा फोन सुद्धा चालू होतोय आणि 6 चेंडू असरी बाकी आहेत. पुढच्या वेळेला टोल फ्री नंबर काढावा लागणार. टोल फ्री नंबर म्हणजे टोल लागेल त्याला, पण तो टोल फ्री नंबर असेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी तिथून गोलंदाज रेडी होतोय. धावा झाले धावफलकावरती. जर आपण पाहिल्या 29 वरती धावफलक थांबलाय. आणि प्रथमेश कडून हॅट्रिक साठी 500 रुपये. बघा हे पैसे मिळवणं तितकं सोपं नाहीये. गोलंदाजाला फलंदाजाला एक बार संधी आहे. एक चौकार लागला तर 500. रंजन दादांसाठी ते पारितोषिक. राहुल पोळेकर आहे आणि पहिला चेंडू. क्या बात आहे. बघा थोडंसं वळण होतं या चेंडूमध्ये. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू होता आणि मन बनवलं होतं की हा चेंडू वेगाने ऑन साईडला ऑन ड्राईव्हच्या रूपाने खेळायचं आहे. आणि त्यामुळे कदाचित बॅट आणि बॉलचं कनेक्शन तिथे झालं नाही प्रॉपर आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. पूर्णपणे बीट केलं गेलं. खास करून फलंदाजाला तिथून थोडासा गॅप होता जो खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि ते गॅपमधला चेंडू निघून गेलाय. राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीला. स्ट्रायकर एंडला फलंदाज रोहन. हो चांगली गोलंदाजी राहुलनं गेले. मागचे 2 चेंडू सुंदर हाताळल्यात. ही धावसंख्या 35 पार जाणार नाहीये, 40 जवळ जाणार याची काळजी घेतली. आणि तिसरा डॉट आला तर लॉशनकडे 500 रुपये. नाही, यावेळेला चेंडू गेलाय. डॉट नव्हे, चौकार आलाय आणि 4 धावा. विशू गाय चला पुन्हा एकदा डॉट. हा चेंडू जर डॉट अगोदर आला असता तर 500 रुपये मिळाले असते लॉसन कोरिया यांच्याकडून. परंतु 500 रुपये आता मिळणार नाही आहेत कारण आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावफलक धावा 33 वरती थांबल्यात. हो बाकवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कट झालाय चेंडू आतमध्ये येत असताना. बीट. ओहो इथे काय घडलंय. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही कबड्डीच्या स्पर्धा कव्हर करता. आता तसं दोन्ही बाजूने चढ्या होत्या. दोन्ही बाजूला रेड ज्या पद्धतीने आली होती. शेवटचा बॉल आहे तिथून. नाही, इथं परस्यूट करण्याची वेळ आली होती. परस्यूट साठी दोन्ही जण जात होते आणि
शेवटचा बॉल डॉट आलाय. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांतर धावा आहेत धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 33. 34 आहे आव्हान. 34चं लक्ष्य टार्गेट समोर ठेवलंय. 5 षटकांचा खेळ संपलाय, परंतु 5व्या षटकामध्ये अखेरकार झाले तरी काय. एक चौकार वगळता एकही धाव आलेली नाहीये आणि डॉटची संख्या आजच्या सकाळपासूनच्या म्हणजे दुपारपासूनच्या आतापर्यंतच्या मॅचेसपैकी जर गणना करायची झाली तर सर्वाधिक जास्त निर्धाव चेंडू या षटकामध्ये आलेत. 0-0-0-0-0-4. असे डॉट जर बघितले मैदानावरती पण आलेत, बाहेरही आलेत भरपूर प्रमाणात. चौथी धावांचा बाटला करायचा. 34 to win. राहुलने जर का 12 बॉलमध्ये मॅच संपवली रोशन कोहली यांच्याकडून ₹1000. स्पीड पोस्टने पाठवायचं आहे म्हणजे पंकज तू नाही जायचा आतमध्ये. टपालने नाही जाणार, स्पीड पोस्ट इतक्या वेगाने जायचं आहे. आता कल्पेश आहेत बॉलिंग वरती. स्ट्रायकर एंडला राहुल. नॉस्ट्राईक एंडला नितेश. एका ओव्हरमध्ये जर 3 4 मारले तर ₹500. पंकज, प्रथमेश, प्रसन्ना या सगळ्यांकडून एक्स्ट्रा प्लेअर बाहेर काढा लवकर. बारा चेंडूंमध्ये जर का मॅच राहुल पुळेकरने संपवली तर इथे ₹1000 दिले जातील लॉसन कोरिया यांच्याकडून. मॅच स्टार्ट होतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी पहिली ओव्हर घेऊन कल्पेश सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडू. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण 34 धावांचा बाटला करायचा आहे. 30 चेंडू आणि 34चं लक्ष्य समोर ठेवले. आणि एक गोष्ट इंटरेस्टिंग आहे, तेजस्विलन समोर तेजस्विलनचा गोलंदाज आहे. कल्पेश यावेळेला गोलंदाजी मार्क वरती आणि समोर नितेश पाटील आहे. यावेळेला कट केलंय. कट नव्हे तर अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळत असताना कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला भेदून दिले. सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. बरोबर गॅपमध्ये गॅप शोधला होता. पाठीमागे जाऊन ज्या पद्धतीनं स्क्वेअर कट केलंय. पायावरचा चेंडू मिस केलाय. आणि बघा मागच्या चांगल्या चेंडूला तुम्ही चौकार ठोकला आणि हा फुलटॉस मिस केलाय. या अगोदरचा चेंडू तितकासा सोपा नव्हता, परंतु हा चेंडू जितका सोपा होता त्याच्यापेक्षा त्याची मर्यादा त्याची जी घातकता तेवढी जास्त होती आणि चांगल्याला मारता आलं नाही, परंतु जो कठीण होता त्याला मात्र मारलाय. असं कधी कधी घडतं. जैसा सोचते वैसा होता नाही असं होतं. आपण विचार करतो त्यावेळी तसं घडत नाहीये. या मॅच मध्ये सुद्धा तसंच घडलंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 6. नाही, कुठे ना कुठेतरी एका मनामध्ये असं वाटतं की मॅच थोडीशी रंगणार आहे. त्याचं कारण असं आहे, जितक्या शांत चित्ताने या 34 धावा चेस करण्यासाठी दिलेल्या आहेत त्या तितक्याच शांत चित्ताने कदाचित यांना वाचवलं सुद्धा जाऊ शकतं. कारण प्रतिमान गोलंदाज या संघामध्ये सुद्धा आहेत. कल्पेश ॲज अ ओपनर बॉलर म्हणून त्याची भूमिका नेहमीच चांगली राहिली आहे तेजस्विलनसाठी. आणि यावेळेला त्यांनी पहिलं षटक हाताळत असताना एक चौकार वगळता कोणत्या प्रकारे मोठा फटका खाल्लेला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावपलकावरती टीम हितविक 24 तेजस 11 या संघाच्या. मागे जर बघितलं हितविकच्या सुद्धा 8 होत्या. 8 धावा त्यांच्या सुद्धा होत्या. दुसरं षटक पासून थोडंसं कहाणी चेंज झाली होती आणि ते बघता आता
हितेश जो गोलंदाजीसाठी आलाय त्याने जर तशी गोलंदाजी केली विकेट आला तर कहाणी तीच राहणार आहे. नाही, वन मोर तेजस इलेव्हन बॉलर म्हणजे तेजस इलेव्हनचा हा सुद्धा गोलंदाज आहे. आणि मगाशी ज्या आता बक्षीस तेजस इलेव्हनसाठी लावतायत त्यांनी या हितेशसाठी लावलं होतं. आता हितेश समोर आला असा बक्षीस कोणासाठी? हितेशसाठी 500 रुपये रॉकस्टार ग्रुप कडून. क्या बात आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला, फेकी सुद्धा झाली, धावचीची संधी डायरेक्टेड. क्या ये रनआउट है? क्या ये थ्रो सही आ रहा है? नहीं, इथे पंच बोलतात ना भाई ना, इथे अंपायर इशारा करतात की बाबा पोचले ते आपल्या जागेवरती सुरक्षित, जोपर्यंत थ्रो केला गेला आणि यष्टांवरती लागलाय. नाही, गंभीर सांगतो मी नाही देणार जा, असं काहीच चित्र होतं. 10 धावा धाव फलकावरती आहेत. द पार्ट ऑफ जोक. हितेश भोईर यावेळेला समोर असणार आहे नितेश, आणि या दोघांमधली रायव्हलरी सुद्धा बघणं रोचक ठरणार आहे. रायव्हलरी इन द सेन्स एक फलंदाज आहे, एक गोलंदाज आहे, आणि दोघांच्या खेळावरती प्रचंड विश्वास आहे. आणि असं असताना खेळाला एकमेकांसमोर खेळत असताना मोठं करणं तितकंच चॅलेंजिंग असतं. आणि म्हणूनच त्या चेंडूवरती ती चुरस सुद्धा दिसली. आणि यावेळेला राहुल पुळेकर कट केलं, गॅप खूप मोठा ओपन होता आणि त्याला भेदून दिला बॅकवर्ड पॉइंट मध्ये, सीमारेखा पार, चौकार. पाठीमागे गेला, थोडस जागा बनवली बघा, पहिल्या फटका खेळण्यासाठी जागा बनवली बघा, जागा बनवली, आणि ज्यावेळेला जागा बनवली त्यावेळेला चौकारे ठोकलाय या चेंडूवरती. धावा झाल्या धावफलकावरती 15-15. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक तिथून पोहोचले होते, नाही अडू शकले. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार राहुलच्या बॅटमधनं. नाही, आणि दोन्ही संघ, फिल्डिंग करणारा संघ लढत नाही अशातली गोष्ट नाहीये. लढण्याचा प्रयत्न जरूर करतात, परंतु जे धावांचं पाठबळ आहे किंवा धावांचं जे बॅलन्स आहे ते कुठे ना कुठेतरी त्या लढण्याला रोखताना दिसतंय. त्याचं कारण असं आहे, 34 धावा 24 चेंडूंमध्ये 10चा फासला, म्हणजे षटकाकनिक 2.5 धाव तुम्हाला वरती करायचे आहेत, 3 धावा करायच्या आहेत, आणि त्या तितक्याशा सर्कल बाउंड्रीमध्ये अशक्य नाही आहेत. आणि म्हणून त्याचं ते दडपण आहे ते कुठे ना कुठेतरी त्यांच्या मनोबलाला खच्ची करत असताना दिसतंय. 18 चेंडू 14 धावांची गरज. 18 चेंडू 14 धावांची आवश्यकता. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, कारण आता एखादी गाडी आपण घेऊन जातो, चालवतो, त्यावेळेला वेगाने जायचं तर एव्हरेज मिळणार नाही, एव्हरेजने जायचं तर वेग मिळणार नाही, असा मॅच सध्याच्या घडीला आहे. प्रथमेश सुर्वेकडून प्रत्येक चौकाराला 100 रुपये दिले जाणार आहेत तेजस इलेव्हनसाठी, हे पारितोषिक. आणि एकदा धावून कंप्लीट केली जाते. पारितोषिकांची उधळण इतकी मोठी झाली आहे की फलंदाजांना सुद्धा लक्षात राहिलं नसेल की बक्षीस काय लावलंय. म्हणजे असं वाटायला लागलं आता VPL रात्री 12 नंतर चालू केली तर जास्त बक्षीस येतील. पहिल्या लवकर थोडीशी कमी बक्षीस आली होती, पण जसं 12 वाजून गेलेत तसं बक्षिसांची खैरात या VPL वरती होते. आणि 12 वाजल्यानंतर धावा सुद्धा कमी होत आहेत, म्हणजे बक्षिसांची संख्या वाढली आहे आणि धावा कुठे ना कुठे कमी झाल्यात. म्हणजे एक ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज सुद्धा इथं आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची इनारे जीवन चेंडू मागे आलाय, चांगली फिल्डिंग, एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट, धावफलकाची धावा 23. 3 चेंडूचा खेळ झालाय. रात्र वैरायची असते 34चा. ही रात्र सध्याला तेजस इलेव्हनसाठी वैरायची नाही, चांगली राहिली आहे. चांगली राहिले, चौकार आलाय तिथून. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, रात्र वैरायची आहे, थोडीशी पहारायची पण आहे. आता पहारा तुम्हाला द्यायचा होता, चेंडूला रोखायचं होतं, नाही रोखता आलं. चांगली बॅटिंग दोन्ही खेळाडू मार्फत केली जाते. सर्वाधिक मोठा गॅप कुठे आलाय? पहिल्या षटकामध्ये अरबाजची जे षटक आले होते, खास करून दुसरं षटक, तिथून जे वलय निर्माण झाले ते वलय पूर्णपणे वलयच राहिले. तिथून एकही असा क्षण आला नाही की मोमेंटम शिफ्ट होईल. फलंदाज बाद होतोय, राहुल पुळेकर मैदानाच्या बाहेर येत असताना दिसतोय आणि दिलीप शर्मा एंटर होताना पाहायला मिळतोय. पण चांगली बॅटिंग करून राहुल तिथून परतलाय. फ्लाइंग स्टार्ट सुद्धा तिथून मिळवून दिलाय. धावा झाल्या धावफलकावरती 27-27. फील्ड केलं गेलं, एक धावे चेंडूवरती. पूर्ण 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा धावा धावफलकावरती 28. 28 6 धावांची आवश्यकता 12 चेंडूचा खेळ शिल्लक असताना. बारा चेंडू 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा स्ट्रायकर यांना फलंदाज नितीश सज्ज होतोय. जे नितीशच्या बॅटमधनं सुरुवात केली चौकारानं, मागच्या षटकातील आपण चेंडूवरती चौकार पाहिला होता.
प्रणय जो आता गोलंदाजीसाठी येतोय. 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. चला शेवट 12-6 3 ते 4 मॅच अशा झाल्या ज्याच्यामध्ये या प्रकारचे इक्वेशन पाहायला मिळाले. चेंडू सीमारेखा पार गेलाय, लवकरच अटॅकिंग फील्डसाठी आले आणि गरजेचं सुद्धा होतं लवकर येणं, कारण 12-6 इक्वेशन तितकीशी सोपी नाही आहे, खूप अवघड आहे त्या धावांना वाचवणं. परंतु चांगली बॅटिंग, लगातार 2 चौकार, मॅच फिनिश आणि सामना जिंकला तेजस 11ने. भुवनेश खोत आपण मंचावरती या. भुवनेश खोत, चला 7 धावा 3 विकेट ज्या खेळाडूने घेतल्या तो ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. नाव आहे अरबाज. चला आणि आता झालेल्या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच